व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आमचं हिंदी मुंबईत चालतं, इथे जरा कठीण पडतं. त्याच्यामुळे जे काय आहे ते आता मराठीत थोडंसं ऐका. बहुतेक जण महाराष्ट्रात झालेले आहेत. मगाशी आलो ज्यावेळेला इंदोरला, कार्यक्रम पत्रिका समोर पडलेली दिसली. म्हटलं भय्यू महाराजांची कमाल आहे, माझ्या सत्काराला शरद पवार. मी आपलं जागा बघतोय, म्हटलं इथे थोडी जरा कमी जागा आहे, ही कमी जागा आहे, येणार कुठून? यांनी सत्कार केला. त्या दिवशी मी घरी बसलो असताना त्यांचा मला फोन आला भय्यू महाराजांचा की तुम्ही या कार्यक्रमाला यावं. खरं तर या कार्यक्रमाला येणं हे आत्ताच एक आमंत्रण होतं, पण ते गेले अनेक वर्ष माझी ओळख मैत्री अशी किती वर्षांची असेल, मला 95 सालापासूनची असेल. आणि नेहमी आले, घरी आले किंवा कुठे भेटले वगैरे की नेहमी ते आमंत्रण द्यायचे, इकडे या. कारण ते महाराष्ट्रातच असायचे, त्याच्यामुळे मी आमंत्रण देण्याचा प्रश्न नव्हता की कधीतरी महाराष्ट्रात या. आणि मग परवा दिवशी त्यांचा मला फोन आल्यानंतर मी लगेच त्यांचं आमंत्रण जरा एक दिवस घेतलं, थोडासा भाव खाल्ला, पण लगेच मी म्हटलं हो येतो. मी म्हटलं नक्की येतो. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण मला त्यांचं काम आवडतं. या देशामध्ये ज्या प्रकारचं काम करतात, सामाजिक कार्य ज्या प्रकारचं करतात, मी आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो की माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय, धर्म म्हणजे काय, समाज म्हणजे काय, कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत, आणि त्यातला बराचसा भाग हे ते कृतीत आणताना दिसत आहेत मला. आणि म्हणून म्हटलं इथे या कार्यक्रमाला येणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून मी आज इथे आलो. आपल्याकडे अनेक लोकांच्या भुवयावरती येतात लगेच भय्यू महाराज. हे काय सगळ्यांकडे जात नाही. ज्या प्रकारचं काम ते आज महाराष्ट्रामध्ये करतायत, इतर राज्यांमध्ये करतायत, प्रशंसनीयच आहे. अफाट काम आहे ते, काय साधं सुद्धा काम नाहीये. मला आता तरी सांगितलं की काही गुन्हेगार, जेलमधले गुन्हेगार, त्यांना देवळांचे पुजारी बनवले. हे काही साधं काम नाहीये, ही काही फिल्म नाहीये 2 आंखें बारात. प्रत्यक्ष करून दाखवलं त्यांनी. आज ज्या प्रकारचे तलावांची कामं, इतर सगळी कामं, मला असं वाटतं किती शेतकऱ्यांना 25,000 शेतकरी हो महाराज. महाराज किती शेतकरी? 25,000 शेतकरी ना, 25,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटले. किती? 5 लाख. चुकलंच माझं. काही साधं सोपं काम नाहीये. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना काय काय अडचणी येत असतात आणि कोणकोणत्या अडचणी येत असतात. आपल्या देशामध्ये काय दुसरं धंदा काय अडचणच, दुसरं काही येतच नाही आपल्याकडे. फक्त अडचण मंत्र्यांना येत नाही. हे माझी आहेत म्हणून बोलतोय आम्ही, आणि ते आत्ताचे आहेत आमचे. पण खूप पुष्कळ काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक राज्यात नव्हे तर एक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे भय्यू महाराज जन्माला आले पाहिजेत, आणि अशा प्रकारचा तालुका होता. तरच हे सगळे आतापर्यंतचे गेल्या 64-65 वर्षाचे रखडलेले प्रश्न हे कुठेतरी मार्गी लागतील. सगळंच सरकारवरती अवलंबून ठेवायचं, सगळं सरकारने केलं पाहिजे, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्या भावनेने मी आज इथे या कार्यक्रमाला आलो. खरं तर आपलं दर्शन घेण्यासाठी आलो. आपण सगळेजण इथे येणार होतात, आलात.
कारण प्रत्येकाला काही तिकडे प्रत्येक ठिकाणी दर्शन होतं. इथे मध्य प्रदेशात आलोय आज. लोकांनी विचारलं खरं तर कुठे चाललात, म्हटलं इंदोरला. खरं तर आउटडोरला आहे. इंडोर कुठचं? आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलोय मी. तसं मी बाहेरच्या राज्यात जात नाही. बाहेरच्या राज्यात तसं कोणी मला बोलवत पण नाही. आणि ह्याच्या पुढची जी राज्य आहेत त्यांची आमंत्रण वेगळी आहेत मला. त्याच्यामुळे मध्य प्रदेश बरा असतो, मध्ये आहे. आणि आज या कार्यक्रमाला मी मुद्दामून इथे हजर राहिलो. मी खरं तर भैयू महाराजांना मी धन्यवाद देईन की आपल्यामुळे माझ्या यांचं सर्वांचं दर्शन होऊ शकलं. मी इंदोरला येऊ शकलो. मी परत येईनच, परंतु मी आत्ताच त्यांना सांगत होतो की आता नाशिकला कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याला नका येऊ, पण कुंभमेळ्यानंतरचा जो मेळा असतो, जे काही हालत होऊन जाते तिकडेच्या शहराची, त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हटलं आपण तिकडे जरूर या. मला अजूनही आठवतं म्हणजे आपण ज्या प्रकारचं काम करताय, 12 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो तिकडे कुंभमेळ्यामध्ये. आणि त्या 12 वर्षापूर्वी ते सगळं शहर बघत असताना मी ते सगळा कुंभमेळा संपल्यानंतर मी एके दिवशी सकाळी गाडीतनं फिरत होतो आणि मला अचानक अशी खूप वयस्कर म्हातारी माणसं दिसायला लागली, म्हातारा महिला दिसायला लागल्या, रस्त्यावरती आहेत. कोणी फुटपाथवर झोपलंय, कोणी फुटपाथवर बसलंय, कोणी काय फिरते. काय म्हटलं हे कुठले? पण मी माझ्या सगळ्या माणसांना सगळ्यांना सांगितलं, म्हटलं जरा बघा रे, म्हटले कोण आहेत लोक. वेगवेगळे खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले. विचारपूस केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की त्यांना मराठी येत नाही, म्हणजे ते नाशिकचे नाही, महाराष्ट्राचे नाहीत. म्हटले कुठले आहेत? वाईट या गोष्टीचं वाटलं, त्या कुंभमेळ्यासाठी म्हणून जी लोक येतात देशामधनं प्रत्येक ठिकाणून, आपल्या आई वडिलांना, म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून जातात. आई वडिलांना पुढे सांभाळता येणार नाही, सांभाळता येत नाही, म्हणून त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांना घेऊन येतात आणि तिकडे कुठेतरी त्यांना सोडून देतात आणि स्वतः निघून जातात. मला असं वाटतं हा देखील एक गंभीर विषय आहे आणि त्या गंभीर विषयामध्ये देखील आपण जर समजा या सामाजिक कार्यातनं हात घातला तर बरंचसं काही त्यांनाही त्यांचा मार्ग दिसेल, त्यांनाही त्यांचं घर परत दिसेल. त्यांना जर घरात कोणी घेणार नसेल तर त्याची पुढे व्यवस्था पुढे भविष्यात त्यांना लावता येईल, करता येईल, काही करता येईल. तेही आपण, मला असं वाटतं आपण पाहिलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्याला खरंच धन्यवाद देतो आणि परत येईन मी आपल्याकडे. मला इथे पत्रकार बांधव माझ्या मागे लागले होते, भेटायचे असतात, चांगले असतात पत्रकार, नाही अशातला भाग नाहीये. माझ्या बाबतीतच काय होतं मला काही कळत नाही. जरा सुरुवातीला सांगतात नाही, तसं काही विचारायचं नाही मला. मग बसलं की हळूहळू सुरू होतं. अर्थातच मी त्यांनाही नंतर मी वेळ देईन, मी आज नाही पण नंतर वेळ देईन मी. परंतु आज आपलं परत दर्शन एकदा झाल्यामुळे आणि इंदोरला आल्यामुळे, आमच्या होळकरांच्या भूमीमध्ये मी आल्यामुळे मला जास्ती आनंद आज इथे होत आहे. आणि तो आनंद मला मिळाला, तर त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.